अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित तो महासुखाचा निमथा पावे याच्यावर आपण त्यांची ऐकणार आहोत. श्री सद्गुरूंची करुणा. त्यांच्या निधनानंतर मग माझ्यासमोर एक मोठा प्रश्न असा उभा राहिला की आता त्या गृहस्थांच्या बायकोची घरच्यांची समजूत कशी घालायची. त्यांच्या घरात सगळेजण परमपूज्य श्री मामांकडून दीक्षा घेतलेले साधक होते, म्हणून मग त्या बाई शोकावेगात जे काही म्हणतील ते सर्व ऐकून घ्यायच्या तयारीनेच मी मुंबईला त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेले. आम्ही सगळे काय बोलावे ते सुचत नसल्याने अबोल होऊन बसलो होतो. तेवढ्यात त्या बाई मला म्हणाल्या, ताई, मला तुमच्याशी थोडे बोलायचे आहे. ते ऐकून क्षणभर माझ्या मनात विचार आला की आता आले हे दिव्य आपल्या समोर, ह्या बाई हे कसे काय झाले आणि काय झाले असे सगळे प्रश्न आपल्याला विचारणार. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही दोघी जेव्हा त्यांच्या आतल्या खोलीत बोलण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितले की ताई, काल पहाटे परमपूज्य श्री मामा माझ्या स्वप्नात आले होते. त्यांच्याबरोबर हे देखील होते. त्यांनी मला स्वतःचा फोटो दाखवला. त्या फोटोवर त्यांची जन्मतारीख, मृत्यूची वेळ आणि मृत्यू कसा होईल हे लिहिलेले होते. त्या फोटोवर लिहिले होते की यांचा मृत्यू अपघातानेच होईल, कारण यांच्या पत्रिकेत तसाच योग आहे. त्यानंतर ते मला म्हणाले की पण तू काळजी करू नकोस, मला मामांनीच सुखरूप नेले आहे, मी दुसरीकडे कुठेही गेलेलो नाही. त्यापुढे म्हणाल्या की आणि त्यांनी असे सांगितल्यानंतर परमपूज्य श्री मामांनी माझ्याकडे बघून प्रेमळ व अर्थपूर्ण स्मितहास्य केले. तो स्वप्नदृष्टांत मला सांगून एवढ्या दुःखात असलेल्या त्या बाई एकदम शांत झाल्या. माझेही सगळे दडपण एका मिनिटात मोकळे झाले. याचाच अर्थ प्रारब्धवशात तुमचा मृत्यू कशाही प्रकारे जरी झाला तरी सद्गुरू आणि त्यांची कृपाशक्ती तुम्हाला वाऱ्यावर सोडत नसते. तुमच्या उद्धाराची प्रोसेस ते पुढेही सुरू ठेवतातच आणि तुम्हाला उत्तम गतीला घेऊन जातात. जिथे जन्माला घालायचे असेल तिथे घालतात. मात्र याकरता तुमच्याकडून त्यांनी दिलेली साधना न चुकता नियमितपणे घडली पाहिजे. सद्गुरू श्री माऊली या पंथराजाविषयी पुढे असे सांगतात की निघजे पूर्विलिया मोहरा की येईजे पश्चिमेची या घरा, निश्चलपणे धनुर्धरा चालणे एकीची. सांगितल्याप्रमाणे बसावे. या मार्गात श्री सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधनेकरता मांडी घालून बसून राहणे, निश्चल राहणे एवढे एकच साधकाला करायचे असते. या मार्गाचे ते एक आगळे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच मी नेहमी तुम्हाला सांगत असते की तुम्ही केवळ सद्गुरू शरणागतीपूर्वक बैठकीला बसा. आपण होऊन काहीच करू नका. शक्तीच आवश्यक असेल ते सगळे काही करणार आहे. तुम्हाला या साधनेत भले मग क्रिया झाल्या नाहीत, तुम्ही हलला डोलला नाहीत तरी चालेल. तुमच्या मनात खूप विचार आले तरी काही हरकत नाही, कारण तेही सर्व शक्तीच करीत असते. तिला चांगलेच माहीत असते की तुमच्या अनंत जन्मातल्या वासना कशा जाळायच्या ते. तेव्हा तुम्ही आपण होऊन डोलू नका, हलू नका, काहीही करू नका. केवळ श्रद्धेने स्वस्थ बसा. सगळे तिच्यावर सोपवा आणि बघा ती शक्ती काय करते ते. असा तटस्थ भाव जर मनात राहिला तरच साधकाला या मार्गाचे वैशिष्ट्य निश्चितपणे कळेल असे म्हणता येईल. या राजपंथात साधक आपोआपच पूर्व मार्गातून पश्चिम मार्गात येतो, म्हणजे इरा पिंगलातून सुटून सुषुम्नेत येतो. सद्गुरू श्री माऊली त्यानंतर फार सुंदर सांगतात की येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गावा आपणची होईजे, हे सांगू काय सहजे जानसी तू. हा जो मार्ग आहे तो श्री भगवंतांच्या प्राप्तीचा आहे, म्हणजे भक्तीचा आहे. हे अगदी उघडच आहे. या मार्गाने साधक ज्या गावाला पोचतो त्या गावाला भगवत भक्तीशिवाय दुसरे काहीच नाही. साधनेला युक्तीची जोड. बऱ्याच साधकांच्या मनात
असे विचार येत असतात की आम्ही साधना करतो, भ्रामरी करतो, हे बरोबर आहे, आम्हाला ज्ञान मिळेल असे तुम्ही सांगता म्हणून आम्ही हो म्हणतो. पण मग भक्तीचे काय, ती आम्हाला कशी प्राप्त होईल? तर एक गोष्ट लक्षात ठेवावी की या मार्गात भक्ती आहेच, किंबहुना हा कृपायोग म्हणजे भगवत भक्तीचाच मार्ग आहे. हा भक्तीचा मार्ग, हा पंथराज त्याला सापडला, त्याला सगळेच सापडले. या पंथराजाच्या प्राप्तीबरोबरच सद्गुरूंकडून साधनेची युक्ती ही जाणून घेतली पाहिजे. त्याशिवाय होणारे काहीही समजणार नाही. ही युक्ती कशी उपयुक्त असते हे नीट समजण्यासाठी येथे एक गोष्ट सांगते. एक अतिशय विद्वान गृहस्थ होते. एकदा त्या गृहस्थांकडे शेजारी राहणारी एक लहान मुलगी आली आणि तिने त्या गृहस्थांना विचारले की काका, मला जरा विस्तव देता का? माझ्या घरात विस्तव नाही. त्यावर ते गृहस्थ म्हणाले की माझ्याकडे कोळसे पेटलेले आहेत, निखारे आहेत, पण तू ते नेणार तरी कशी? तुझ्याजवळ तर विस्तव न्यायला एखादे भांडे देखील नाही. त्यांचे हे बोलणे ऐकून ती मुलगी हसली. तिने पटकन जवळची माती 2 हातांची ओंजळ करून त्यात भरून घेतली आणि मग ती त्यांना म्हणाली, आता घाला यावर निखारा. भांड्याशिवाय निखारे कसे येऊन जायचे हे त्या विद्वान गृहस्थांना काही सुचले नाही. पण त्या एवढ्याशा मुलीला मात्र झटकन युक्ती सुचली, कारण तिला त्याची गरज होती. म्हणूनच परमपूज्य श्री मामा नेहमी सांगत की साधना कोण मनापासून करतो, तर ज्याला असे वाटते की आपल्याला साधनेची गरज आहे तोच, बाकी कोणी नाही. त्याचप्रमाणे ज्याला युक्ती समजून घ्यायची असेल त्याला तिची गरज वाटली पाहिजे. गरज वाटली म्हणजे तो मग रोज त्याप्रमाणे साधना करेल आणि तरच त्याला आतूनही युक्तीलाभ होऊन खऱ्या अर्थाने तो युक्तिपंथ गवसेल. श्री भगवंतच महासुख. सद्गुरू श्री माऊली येथे सांगतात की जो युक्तिपंथे पार्था, श्री भगवंत अर्जुनाला अनेक नावांनी हाक मारतात, पण इथे मात्र ते अर्जुनाला पार्थ असे संबोधत आहेत. पार्थ हे त्यांचे अतिशय आवडते नाव आहे. त्यांना जेव्हा काहीतरी अतिशय प्रेमाचे, मनातले आणि अत्यंत सुखाचे असे सांगायचे असते तेव्हाच ते अर्जुनाला पार्थ असे संबोधतात. तर असे श्री भगवंत येथे पार्थाला सांगत आहेत की जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. जो युक्तिपंथाने जातो तो मोक्ष पर्वत चढून त्याच्या महासुखरूपी माथ्यावर, शिखरावर सहजपणे पोहोचतो. आता हे महासुख म्हणजे तरी काय, तर श्री भगवंतांपाशी गेल्यावर जे सुख मिळते त्यालाच महासुख असे म्हणतात. किंबहुना श्री भगवंतच महासुख आहेत, महासुखाचे आगर आहेत. श्री संत मीराबाईंना एकदा त्यांच्या निकटच्या शिष्यांपैकी एकाने प्रश्न विचारला की महासुख म्हणजे काय? तुम्ही नेहमी सांगता की श्री भगवंत दिसतात, ते तुम्हाला भेटतात, पण पुढे काय? ते सुख नेमके कसे आहे? त्यावर त्यांनी सांगितले की महासुखामध्ये प्रथम फक्त श्री भगवंत जाणवत असतात आणि काही वेळाने तेही जाणवत नाही. फक्त निखळ अनिवार्य सुखच असते. त्या स्थितीला जो निरपेक्ष निरालंब आनंद असतो तेच महासुख. श्री भगवंतच महासुख होत. हे ऐकून त्या शिष्याला काही कळले नाही. आपल्यालाही कदाचित शब्दांनी काही कळणार नाही, पण एवढेच सांगते की जेव्हा श्री भगवंत समोर उभे राहतात त्यावेळेला जाणीव नेणीव विरहित होणारी त्यांची निजानंद रूप अनुभूती हेच महासुख होय. अस्तित्वच सुखमय. कित्येक वेळा श्री संत मीराबाईंचे शिष्य त्यांना साकडे घालीत की आपण आमच्यासाठी श्री भगवंतांना असे विचाराल का की माझ्या मुलाचे कसे होईल, माझी व्याधी जाईल का, मला अमुक मिळेल का वगैरे. अशा वेळी मीराबाई त्यांना त्यांचे प्रश्न एका कागदावर व्यवस्थित लिहून द्यायला सांगत. मग तो कागद घेऊन त्या पूजेला जातात. त्यांची पूजा झाल्यानंतर त्या जेव्हा बाहेर यायच्यात तेव्हा शिष्य त्यांना उत्सुकतेने विचारायचे की तुम्ही श्री भगवंतांना आमचे प्रश्न विचारलेत का? त्यावर त्या अरे नाही विचारले असे म्हणायच्या.
ते ऐकून शिष्य परत विचारायचे, काय झाले, आपण त्यांना का नाही विचारले? तर त्या म्हणायच्या की अरे काय सांगू, श्री भगवंतांच्या डोळ्यांकडे पाहिल्यानंतर मी माझा देह देखील विसरते. त्या सुखमयतेत केवळ सुखच होते. तर तुझा प्रश्न कुठून आठवू? मनात मीपणा राहिला तर निदान प्रश्न तरी आठवेल. पण मला जर अस्तित्वच नव्हते तर कुणाला आणि काय विचारू? श्री भगवंतांपाशी गेल्यावर असे विलक्षण सुख मिळते की त्या सुखात सगळ्यांचाच विसर पडतो. आपली प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगवेगळी असू शकते, पण या मार्गातले सुख अगदी वेगळे, ज्यांची व्याख्या करता येणार नाही असे असते. ती केवळ अनुभवण्याचीच गोष्ट असते. ती काही शब्दांनी सांगायची बाब नसते. सर्व संत महात्म्यांना त्याच महासुखाची सतत आस लागलेली असते. श्री संत तुकाराम महाराजही देवांना असेच विनवतात की देवा ऐके हे विनंती, मज नको रे ही मुक्ती, तया इच्छागती हेची सुख आगळे. हा सोपा आणि सिद्ध पंथ. सद्गुरू श्री माऊली म्हणतात की हाच भगवत प्राप्तीचा राजमार्ग आहे. या राजमार्गाने गेल्यावर साधक भक्तिरूप होऊन राहतो. तो सद्गुरूप्रत युक्तीनेच पुढे चालत असतो. मग त्या युक्तीत योगही आला, ज्ञानही आले आणि बोधही आला. श्री संत तुकाराम महाराज यासाठी त्यांच्या एका अभंगात असे म्हणतात की पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी, वंदू चरण रज सेरू उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करून या, जन्म मरणाच्या कुंटीतील खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ. मागच्या वेळी मी सांगितलं होते की बोध नसेल तर योगाचा काही उपयोग नाही आणि योग नसेल तर बोध स्थिर होत नाही. अशा त्या दोन्ही गोष्टी एकमेकात गुंतलेल्या असतात. कशा ते बघा. आता उद्या आपण भगवत दर्शनाचा बोध कसा होतो ते पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.